गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आज आहे डे 2 आणि आम्ही निघालो आहे सनराईज बघायला. ऑलमोस्ट आता 7:30 वाजलेत आणि लवकरच जायचं होतं, पण खूप थंडी वगैरे असल्यामुळे आणि लेट झाला थोडा. हे बघा, हा गार्डन व्ह्यू आहे, तुम्ही बघू शकता. आणि खूप फ्रेश वाटतंय सकाळी सकाळी. हा आमचं हॉटेल आणि हे सगळं गार्डन व्ह्यू. बॅक कॅमेऱ्याने मी तुम्हाला दाखवेलच. तर आता मस्त आम्ही जाऊन थोडंसं खेळून येणार आहेत, कारण 10:30ला चेकआउट आहे आणि 10:30ला म्हणजे कसं आहे, 10:30 वाजता आम्हाला हे करायचं आहे, निघायचं इथून पुढच्या प्रवासासाठी. ते तुम्हाला कळेलच की आम्ही पुढे कुठे चाललो आहे ते. चला तर मग स्टे ट्यून. जाताना एक मस्त ह्या जे हॉटेलचा पूर्ण एक व्ह्यू दाखवतेच तुम्हाला कसं आहे ते. हा गार्डनचा रस्ता आहे आणि ही विहीर, हे सगळं, हे एक ब्लॉग आहे 4 रूमचा आणि मागे आहे जे आता दाखवलं ते आमचा आहे, म्हणजे आम्ही बुक केलेला 1 दिवसासाठी. आमचे फ्रेंड सर्कल लवकर उठून पुढे गेलेत सनराईज बघायला, तर आम्ही थोडंसं लेट आहेत पण आम्ही चाललोच आहेत. चला तर मग. खूप सुंदर आहे इथलं वातावरण ह्या हॉटेलचं. ह्याचा तर फुल व्लॉग टाकणारच आहे, तर त्याच्यामुळे तुम्ही पाहू शकता. फायनली आपण आलेलो आहोत इथे. की मस्तपैकी थोडासा लेट झालेला आहे, सनराईज तर झालेलाच आहे, पण व्ह्यू खूप छान दिसतोय उन्हामध्ये. खूप छान वाटतंय त्याला. आता लाटांचा वेग वाढलेला आहे, थोडंसं पुढे आलेली आहे मी. बापरे, प्रचंड वेगाने लाटा येत आहेत. आणि संध्याकाळी थोडं पाणी तिकडपर्यंत गेलं होतं, पण आता इथं खूप पुढे आलेलं आहे पाणी. खूप प्रचंड वेगाने वाटा येत आहेत, लाटा सॉरी. आणि वाळू खाली जाते पायाखालची, त्यामुळे असं खूप भीती वाटते की खूप आपण खाली जातो की काय असं वाटतं. आपण त्या जहाजाला झूम करून बघूया तर ह्याच्यामध्ये खूप क्लिअर दिसेल, पण हे खूप दूर आहे इथून. हे बघा, अरे वा. तर मी झूम आउट केल्यास तुम्हाला कळेल किती डिस्टन्स आहे ते. इथे समुद्रावर पूजा करण्यासाठी ही स्त्री आली होती आणि पौर्णिमेच्या दिवशी समुद्राची पूजा करतात असे त्यांच्याशी बोलल्यानंतर मला कळले, तर त्यांचाही व्हिडिओ मी कॅप्चर केलेला आहे. सो गाईज, आम्ही समुद्रावरून खेळून वगैरे आलेलो आहे. तर आज आहे डे 2. तर आम्ही आता चेकआउट केलेलं आहे. तिथून पुढचं डेस्टिनेशन कोणतं आहे ते तुम्हाला कळेलच थोडंसं पुढं गेल्यानंतर. सो तर स्टे. सध्या 10:30 वाजलेले. आता किती वाजतात पुढच्या डेस्टिनेशनला आणि ऑन द वे कोणतं डेस्टिनेशन आहे ते तुम्हाला कळेल. तर चला. तर गाईज, आम्ही आता नाश्ता करत आहोत. मस्त घावन ऑर्डर केलेत सगळ्यांनी. से हाय. हाय हाय. तर आता ऑर्डर केलेला आहे उपमा. मस्त टेम्पटिंग असा दिसत आहे, तर मी खाऊन सांगते तुम्हाला टेस्ट कशी आहे. तर टेस्ट केलेला आहे मी आता उपमा. अशा पद्धतीने आमचा नाश्ता होत आलाय. ठीक होता उपमा, बाकीचं त्याच्यापेक्षा छान होतं टेस्टी घावन आणि पोहे. तर आता आम्ही इथं नाश्ता ऑलरेडी केलेला आहे, चेकआउट केलेलं आहे. तर आता आम्ही निघतोय पुढच्या प्रवासाला. कोणतं बीच आहे ते तुम्हाला कळेलच पुढे गेल्यानंतर आम्ही कुठे जाणार आहोत. आणि पहिल्यांदा जाताना आम्ही गणपती मंदिरच्या समोर, इथे जे मंदिर आहे ना त्याच्या समोर इतके छान टेस्टी उकडीचे मोदक भेटतात, एकदम त्याच्यावर गावरान तूप टाकून देतात, तर ते खायला आम्ही जाणार आहे. तर चला तर मग तिथे गेल्यास बघा मोदक. तर आलेले आहेत चहा. तर आता चहा घेऊन आम्ही निघणार आहोत पुढच्या प्रवासाला. फायनली आम्ही आलेलो आहोत मोदक खायला. टेम्पटिंग असा मोदक. समोरच मंदिर आहे आणि हा एकदम छान मोदक मी खात आहे. गाईज, तुम्ही नक्की ट्राय करा इथे आल्यास. एक्झॅक्ट सुवर्ण गणेश मंदिरच्या समोर.
तर गाईज तुम्ही पाहू शकता हे बागमंडले स्टॉप आहे. इथून ते आपल्याला बाईक सहित ते जहाज येत आहे. तुम्ही पाहू शकता, झूम करून दाखवते मी तुम्हाला. तर ह्या जहाजमध्ये आपण जाणार आहे आणि ह्या पूर्ण बाईक कार देखील जाऊ शकता त्याच्यामध्ये. तर बागमंडले टू वेशवी पर्यंत जाणार आहेत आपण. आणि हे तिकीट आपण काढलेलं आहे ते कम्प्लिटली 6 लोकांचं आणि 3 बाईकचं आहे. चला तर मग. ओ सेफली जाईल ना आपली बाईक? हां जाईल जहाजात. बघू आता, बुडली तर बुडली. ओ या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बाईक घेतलेली आम्ही जहाजामध्ये आणि इथून आम्ही बागमंडले ते वेंशी इथपर्यंत जहाजात जाणार आहेत बाईक सहित आणि तिथून पुढचा प्रवास परत बाय रोड करणार आहे. आपल्याला पोहोचायला किती वेळ लागेल? तर गाईज तुम्ही बघू शकता आता जहाज थांबलेला आहे आणि अशा गाड्या उतरून बाकीचे चलत आहेत समोर. तर आम्ही पोहोचलेले आहेत वेंशीच्या इथे. पुन्हा आता 136 किलोमीटर आहे आमचं डेस्टिनेशन. आता जास्त हे न करता मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये डेस्टिनेशन सांगणारच आहे. से हाय हाय. तर फ्रेंड्स तुम्ही पाहू शकता यांना हा बोट सापडलेला आहे म्हणून आम्ही थांबलो इथे. तर हा आहे वेशवी बागमंडले फेरी बोट सेवा. तर इथं कसं आहे, आदर्श जलवाहतूक 24 तास सेवा आहे आणि वेळ, पैसा, इंधन बचत पर्यटनचे खास आकर्षण. तर फ्रेंड्स आता मॅप चालत नाहीये. इथे यांनी एका काकांना विचारलं की कोणत्या रूटनी जायचंय. दापोलीला जायचं, पहिल्यांदा पोहोचायचंय दापोली बीचच्या तिथे. तर त्यांनी सांगितलं की शॉर्टकट आहे एक, पण जंगल रूट आहे पूर्ण. तर आम्ही जंगल रूटनी प्रिफर केलं कारण दुसरा 45 किलोमीटर होता. सो आणि मेन म्हणजे इथून शॉर्टकट असल्यामुळे आम्ही इकडे जातोय पहिल्यांदा दापोलीला. तर आता इथून 8-9 किलोमीटरवर आहे दापोली. सो असं जंगल रूटनी आणि आम्ही विदाऊट हे म्हणजे हे नाही आहे इथे दिसत, मॅप वगैरे चालत नाही आहे. तर चाललेलो आहे आणि थोडासा ब्रेक घेतलेला आहे. इथे 2-3 माकड दिसले होते आम्हाला आणि जंगलातून प्राणी खूप सारे दिसतील असं सांगत होते इथले रहिवासी. सो गाईज तर आता आम्ही गुहाघरचा मॅप लावलेला आहे. दापोली क्रॉस केलेलं आहे आणि दाभोळ मार्गे आम्हाला जायचं आहे गुहाघरला. तर आता इथून दाखवतोय 20 किलोमीटर आणि हा व्ह्यू घेण्यासाठी इथं आम्ही थांबलेलो आहे. तुम्ही पाहू शकता. तसं तर बॅक कॅमेऱ्याने मी व्ह्यू दाखवणारच आहे. आणि इथून 20 किलोमीटर आम्ही गुहाघरला पोहोचल्यानंतर मग पुढचा प्लॅन असा आहे की आय थिंक तिथे स्टे करू आणि मग उद्या आम्हाला जायचं आहे. आता मी रिव्हीलच करते, जास्त तुम्हाला हे करत नाही, काय म्हणतात त्याला, एक्साइटमेंट्स तुम्हाला गेस करण्यासाठी. तर आम्ही तिथून जाणार आहे गणपतीपुळेला. ते उद्या, आज जर गुहाघरला स्टे केला तर, नाहीतर मग डायरेक्ट आम्ही बाय रूट जाऊ गणपतीपुळेला. तर तुम्हाला अपडेट देईलच. तोपर्यंत हा व्ह्यू एन्जॉय करा. तर फ्रेंड्स आता 5:37 झालेले आहेत आणि आम्ही पोहोचलो आहे दाभोळ इथे. इथून डायरेक्ट जहाजामध्ये पुढच्या डेस्टिनेशनपर्यंत आम्हाला जायचं आहे आणि तिथून गुहाघरला थोडंसं बाय रूट आम्ही जाणार आहे. मला असं वाटलं होतं की मॅप लावल्यानंतर बाय रूट डायरेक्ट आम्ही जातो, पण इथं आल्या बाय रूट रस्ताच नाही आहे. तर तेव्हा जावंच लागतं ह्याच्यामध्ये, तर जावंच लागतं याच्यामध्ये काय म्हणतात त्याला, शिपमध्ये, कारण दुसरा रूटच नाही आहे. तर आम्ही बाय शिप जाणार आहेत बाईकसहित तिथे आणि मग तिथून परत गुहाघरपर्यंत बाय रूट असेल रोड, तसं मॅप जसं दाखवेल त्या पद्धतीने आम्ही जाणार आहेत. तर हे सांगायचं हे की आता सनसेट आम्हाला एका बीचला हवा होता आज, पण ते काही पॉसिबल नाही झालेला. त्यामुळे आम्ही आता स्किप केलेलं आहे सनसेट, उद्या बघता येईल म्हणून. चला तर मग. सो फ्रेंड्स आता आम्ही जहाजामध्ये आलेलो आहे दाभोळच्या इथे
आणि इथे गाड्या म्हणजे 4 व्हीलर 2 व्हीलर डायरेक्ट जहाजामध्ये घेऊन आणि आम्ही देखील त्यासोबत आम्ही निघालो आता पुढच्या डेस्टिनेशनपर्यंत. आम्ही मॅप लावला होता, त्याच्यावरती आम्ही बाईकचा रूट लावला होता, तर हाच लोकेशन दाखवता. आणि जेव्हा आम्ही इथं आलो तेव्हा पूर्ण संपलेलं होतं. म्हणजे जो बाय रूट रोड आहे तो डायरेक्ट सांगितलं की ह्या समुद्रामार्गेच जावं लागेल इथून तिथपर्यंत थोड्या अंतरावर. ठीक आहे म्हटलं मग. तर आम्ही आता थांबलेलो आहे जहाजात. 6:30ला निघणार आहे. सनसेट असा चालला. पद्धतीने जहाजामध्ये सनसेट एन्जॉय करून आम्ही पुढे निघालो आणि तिथून आम्ही थोडंसं आमचा प्लॅन चेंज झाल्यामुळे डायरेक्ट गणपतीपुळेला पोहोचलो गाईज. नंतर माझा फोन ऑफ झाला होता, त्यानंतरचे अपडेट मी नाही दिले, पण उद्या जे डे 3 येणार आहे त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण गणपतीपुळेचे दर्शन कसे घेतले, तिथल्या बीचबद्दल, वॉटर ॲक्टिव्हिटीबद्दल सर्व माहिती तुम्हाला मी देईल. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल खरंच थँक्स. आणि पुढचा प्रवास सगळा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ट्रिप प्लॅनिंग तुम्हीही करू शकता माझ्यासोबत. तर थँक्स फॉर वॉचिंग. व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा आणखीन तुम्हाला कोणते व्हिडिओ बघायला आवडेल.